नमस्कार, मी धनश्री। आज आहे घटस्थापना। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा। माझ्या घरी घट नसतात, आमच्या मोठ्या घरी घट असतात, तरी देखील मी अखंड दिव्याची आणि देवीची सेवा ही दरवर्षी करते। यावर्षी प्रथमच मी हवन सेवा करत आहे आणि हे हवन मी कशी करते हे मी आज तुमच्याशी नाही शेअर करणार, कारण खूप मोठा झाला असता व्हिडिओ आणि तेवढा वेळही नव्हता माझ्याकडे शूट करण्यासाठी। तर नेक्स्ट टाइम मी तो तुमच्याशी नक्की शेअर करेन। आणि दुसरं म्हणजे दुर्गा सप्तशती। तर दुर्गा सप्तशतीचा एक पाठ मी 9 दिवसासाठी करणार आहे, कारण माझं बाळ खूप लहान आहे आणि एवढा वेळ काढणं मला त्यामुळे जमत नाही। चला तर मग पाहूया की मी ही सेवा कशी करते। कोणत्याही सणाला सर्वप्रथम मी उंबरा पूजन करून घेते, तसं माझं उंबरा पूजन आधी करून घेतलं। उंबरा पूजन कसं करावं याचा डिटेल व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केला आहे। त्यानंतर मी तुळशीची पूजा करून घेतली। ही माझी झाडं आहेत, तुळशीला अशी फुलं वाहिली आहेत छान। हा जो दिवा तुम्ही बघताय हा स्पेशल तुळशीचा आहे, ज्याला काच आहे। आज माझा बॅड रांगोळी डे होता। मी इतक्या वेळा रांगोळी काढली, पुसली, पण माहित नाही आज काय झालं होतं, मला रांगोळीच जमत नव्हती। होतं असं कधी कधी, त्यामुळे ही रांगोळी मला एवढी नाही आवडली, पण ठीक आहे। हे असं सजवलंय मी माझं घर। नवरात्रीमुळे असं सगळं छान बोहो लुक केलेलं आहे मी। त्यानंतर सोन्याचा हात मी असा उठून घेतलाय दारामध्ये। असं म्हणतात कुमारी मुली म्हणजे लक्ष्मीचे हात दारात उठवलेले खूप चांगले असतात। प्रथम पूज्य गणेश आणि त्यानंतर सर्व देवांना छान स्नान घालून मी त्यांना वस्त्र वगैरे नेसून त्यांची पूजा केली आहे। आणि सगळ्यात शेवटी मी आता देवी महालक्ष्मींचा अभिषेक करून घेतेय। हे आहे देवांचं उठणं, खूप छान निघतात याने देव। पहा किती छान चमकतीये देवी। त्यानंतर पुष्पांनी, दही दुधानी, अत्तरानी मी देवीचा अभिषेक केला। आता मी कलश मांडून घेतेय। सगळ्यात शेवटी मी अखंड दिवा लावते, कारण तो हलवता येत नाही। आपल्या कुलदेवीचं प्रतीक म्हणजे आपला मंगल कलश आज मी छान सजून घेतलाय। या कलशाची स्थापना मी माझ्या मंदिरातच करणार आहे। अशा प्रकारे माझी पूजा झाली आहे। मी सर्व देवांना पानावर मांडलंय, कारण आता 9 दिवस हे देव हलवायचे नसतात, त्यांना घटावर बसणं असं म्हणतात। माझ्या घरी घट नसले तरी मोठ्या घरी तर नक्कीच असतात, त्यामुळे मी माझे देव देखील घटावर बसवते। पहा मी आज त्यांचा असं छान सुंदर असं आवरून घेतलंय आणि देवीच्या इथे पण बघा असं आवरून घेतलंय आणि अखंड दिवा लावून घेतलाय। माझं हवन करून झालं आहे। अखंड दिव्यावर मी अशी प्लेट टाकली आहे, याचं कारण असं की आतमध्ये किडे वगैरे पडत नाही आणि ज्योत देखील व्यवस्थित चालते। देवी प्रत्यक्षात इतकी सुंदर दिसतीये की कुठलाच व्हिडिओ, कुठलाच फोटो, कुठल्या अँगलने घेतला तरी सुद्धा इतका छान येत नाहीये जितकी ती प्रत्यक्षात छान दिसतीये। मनापासून केलेली पूजा साधी भोळी असो किंवा कशी असो, ती देवापर्यंत नक्की जाते। मी देखील पिवळी साडी घातली आहे। आशा करते तुम्हाला माझा हा व्हिडिओ आणि माझी ही पूजा खूप आवडली असेल। यातनं तुम्हाला नक्कीच काहीतरी वेगळं शिकायला मिळालं असेल। काही क्वेरीज असतील, काही सजेशन असतील तर नक्की कमेंट करा आणि माझ्या या पूजेला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। ओम श्री मात्रे नमः।